सावलीला मिळाली सारंगची साथ। सावलीची छेड काढणाऱ्या गुंडांना सारंगने शिकवला धडा। सावळ्याची जणू सावली मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग वळणावर येऊन उभी आहे। एकीकडे आसमीचं सत्य जाणून घेण्यासाठी सारंगचे सगळे प्रयत्न चाललेत, जिथे जगन्नाथला सुद्धा आता कळाले की सारंग हा सगळा शोध लावतो म्हणून। आणि त्यावेळीच जगन्नाथ त्याला फोन करून म्हणतो की बाळा, तूच मला तुझी आठवण करून देण्यासाठीचं काम केलंयस। त्यानंतर बघायला मिळते की सावलीच्या घरचे सुद्धा आता सारंगच्या घरी आलेले आहेत आणि या गोष्टीमुळे सावली खूपच चिंतित आहे। एक नवीन प्रोमो समोर आलेला आहे, ज्यामध्ये आपण बघू शकतो की सारंग आणि सावली बाहेर जातात, तेव्हा सावली तिला काही फुलं आवडतात तिथे जाऊन उभी राहते, पण तेवढ्यात मागून काही गुंड येतात आणि सावलीची छेड काढतात। तिला नको नको ते बोलतात। हे सगळं सारंग दूर उभं राहून बघतो। सावली त्या माणसांना फक्त आपल्यापासून लांब होण्यासाठी सांगते आणि ती खूप घाबरलेली असते। हे सगळं सारंग बघतो आणि त्यानंतर ती गुंड तिथून निघून जातात, तेव्हा सावलीचा हात घेऊन तिला खेचून गाडीत आणून बसवतो। तेव्हा सारंग आहे त्या गुंडांचा पाठलाग करतो। सावली त्याला समजावते, म्हणते की सर जाऊ दे ना, काय होते, काही नाही झालं मला। पण सारंग तिचं काहीही ऐकत नाही आणि तिला समजावतो की जर कोणी आपल्याला हात लावला, आपल्यावर हात टाकण्याचा प्रयत्न जरी केला ना, तर तोच हात तोडायचा आणि थोबाड सुद्धा फोडायचं म्हणून। तो ओव्हरटेक करून त्या गुंडांपर्यंत पोहोचतो आणि नंतर सावलीला गाडीतून उतरायला सांगतो आणि सावलीला म्हणतो की जा त्यांना मार म्हणून। सावली सुरुवातीला खूप घाबरते आणि नको म्हणते, पण सारंग आवाज चढवून सावलीची हिंमत वाढवतो आणि सावली त्या गुंडांना चांगलाच धडा शिकवते। त्यानंतर ती गुंड सुद्धा सावलीची माफी मागतात, तिला म्हणतात की ताई आमचं चुकलं म्हणून। तेव्हा ती गुंड तिथून निघून जातात आणि मग सारंगला सावली थँक्यू म्हणते। तर सध्या तरी सावलीच्या मदतीला धावून आलाय सारंग। आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की अशीच ही गोष्ट आपल्याला पुढे बघायला मिळणार का आणि कधी या दोघांमधला दुरावा दूर होणार। सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय। तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।